सांगताय की एकीकडे मराठा ओबीसी हा वाद आहे, बरं असं आहे तुम्ही सांगा. अहो अजित दादांना पण माहिती आहे, पवार साहेबांना पण माहिती आहे. 35 वर्षापूर्वी मी शिवसेना सोडून आलो तेच मुळे मंडल आणि ओबीसी मागासवर्गीय यांच्यासाठी आलो. आणि ते काम माझं पहिल्यापासून सुरू आहे. आज आहे का? पहिल्यापासून आहे. नवीन काय त्याच्यामुळे काही वेळा त्रास होतो, काही वेळेला म्हणजे नुकसानच जास्त होतं फायद्यापेक्षा. त्यामुळे तो काय पक्षामध्ये कोणाला संपवण्याचा वगैरे हा असला धंदा मी कधीही केला नाही. ओबीसी उपनेते समितीची बैठक आहे, 2दा पार पडल्या, पण त्यानंतर या बैठकांचं पुढे काय झालं किंवा त्याबद्दलची चर्चा आणखीन पुढच्या टप्प्यात पाहायला मिळणार आहे का? आता असं आहे की त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना असं वाटलं किंवा त्यांना कोणीतरी सांगितलं मुख्यमंत्री की बाबा हे जर तुम्हाला त्यांनी समजावून सांगितलं आपण सगळ्यांना काय काय आहे ते, त्यांना जर आपण खात्री दिली तर हे मोर्चे वगैरे जे काही इतर काय निघणार नाही असं त्यांना कोणीतरी सांगितलं असं. त्यांनी ती मीटिंग त्या दिवशी घेतली, सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही हे करणार नाही, आम्ही याची चौकशी करू, जे काही टॅम्परिंग केलेले आहेत, खोटे जे ओव्हर रायटिंग वगैरे त्याची चौकशी करू, जे खोटे सर्टिफिकेट दिले जातील त्यांना सजा करू वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलं. आणि आम्ही आमच्या पद्धतीनं आणि इतर लोकांनी सुद्धा वडेट्टीवार सहित सगळ्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं अडचणी काय काय आहेत आणि काय काय त्याचे अर्थ कसे काय पुढे निघू शकतात आणि ते कसं भटक्या मुक्त आणि मागासवर्गीयांना सगळ्या ओबीसीनं कसं ते अडचणीचं आहे. पुढे 12 आत्महत्या झालेल्या आहेत 1 महिन्यामध्ये, 12 आत्महत्या. ते चिठ्ठ्या लिहून की आमच्या मुलांचं आणि आमचं आता भविष्य संपलं, त्यांचं शिक्षण नोकरी आता काय होणार नाही, आत्महत्या करतो, अशा चिठ्ठ्या लिहून ते जात आहेत. आम्ही तेच त्यांना सांगितलं की हे झालं हे बरोबर झालेलं नाही. एक तर जे आहे त्याला काय कायदेशीरित्या आपल्याकडे जे काही कायदा डिपार्टमेंट आहे त्याला आपण काही दाखवलं नाही. होते पात्र वगैरे ते गाळण्यात आले 1 तासात, ते पण आपण कायदा खात्याला दाखवले नाहीत. लॉ ज्युडिशरीला आपलं डिपार्टमेंट आहे, कुठेही फाईल त्याची नाही, त्याच्यावर काही माहिती घेतलेली नाही. कसं काय आपण असे JR काढतो आहोत आणि हे JR काही साधे आहेत का? आज वर्षानुवर्ष लोक त्याच्यासाठी भांडतात आणि लोकांचं बलिदान दिलेलं आहे गेलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या असं आमचंही म्हणणं आहे, त्यानुसार त्यांना दिलेलं आहे 10% आरक्षण. जे ज्यांना हे नको आहे त्यांना EWS सुद्धा आहे. बरं, दुसरं म्हणजे मी नेहमी सांगतोय की मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही, तो कदाचित आर्थिकदृष्ट्या असेल, कदाचित म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागास नाही आहे, तो शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे किंवा आर्थिकदृष्ट्या मागास आहे असं मान्य करून सरकारनं सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत. ज्या ओबीसींना मिळालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यापेक्षा जास्त, कमी नाही, सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत आणि आरक्षण पण दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे तरी सुद्धा जे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे प्रज्ञावंत असे जे मराठा समाजाचे नेते आहेत महाराष्ट्रात ते काही बोलत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की हे जो काही करतो आहे